आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। ती खोटी होती का? आणि ती जर तुला खोटी ठरवायची असतील तर तू ठरव, पण म्या माझं प्रेम खोटं ठरू देणार नाही। माझं ह्याच्यावरचं प्रेम पवित्र असेल ना तर ह्यासनी उठावंच लागेल, अक्षरासनी उठावं लागेल देवी आई। हो ताई, अक्षर आता या जगात नाही हे आपल्या समजांना ठाव आहे ना। आता आपण ते समजांनी स्वीकारायला पाहिजे। सुंदरला समजणं जरा अवघड जाईल, पण तुम्ही तर घट्ट राहा। काही गोष्टी नसतात आपल्या हातात। सुंदरनी लई प्रयत्न केले, आपण समजांनी बी लई प्रयत्न केले, पर देवाच्या मनात नव्हतं ते, त्याची इच्छा नव्हती ती। तुम्हीच समजावा सुंदरला। सुंदर, अरे पोरा, भानावर ये रे। शेवटी आपल्याला सत्य स्वीकारायलाच हवं। काय सत्य आहे आई? हा, काय सत्य आहे? सत्य हेच आहे की अक्षरा आपल्याला सोडून कुठे बी गेल्या नाहीत आणि कधी बी जाणार नाहीत। आई, तुम्ही मला एक गोष्ट सांगायचं ना, सत्यवानानं सावित्रीची। त्या सावित्रीने कसं सौताच्या प्रेमाच्या जोरावर यमाकडनं सत्यवानाचं प्राण परत आणले होते। आता बी असंच होणार आहे, पण आता येळ सत्यवानाची आहे आणि ह्यो सत्यवान इथं उभा आहे। देवी आई, माझ्या प्रेमात काय बी खोट नाही बघ, आणि तुझ्या आशीर्वादामध्ये बी काय खोट नाही। मग तू माझ्या अक्षरांचा आणि तुझ्या लेकीचं प्राण परत द्यायलाच पाहिजेस बघ, द्यायलाच पाहिजेस। आणि तू जो पातूर अक्षरांचं प्राण परत देत नाहीस ना, तो पातूर म्या माझा हात या समयवरनं काढणार नाही बघ। सुंदर, अरे पोरा नको करू असं, ऐक माझं। अरे सुंदर, काय करतोय आज? झालं, तोरण बांधते दारावर नि तमाशा करते पारावर। करा, काय करायचंय ते नाटक करून घ्या, पण आता काय अक्षरा उठणार नाही। आई अंबाबाई, या सत्यवानाच्या सावित्रीला वाचव ग। हवा असेल तर माझा जीव घे, पर यास ते आयुष्य परत दे बघ। वहिनी, अक्षरा, 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 अक्षरा,
अक्षरा खरं तर देवी आईचंच आभार मानायला पाहिजे. लय मोठं संकट टळलं बिचारीवरच. आपल्या तोंडचं पाणीच पळालं होतं. पण कुठंतरी भरोसा वाटत होता ग वहिनी. देवी आई तिच्यावरचा विश्वास तुटू द्यायची नाही आणि देवी आईने तो विश्वास खरा ठरवला. खरं आहे ताई तुमचं. पण याबरोबर उर्वशीचे बे आभार मानायला हवेत. तिनं आपल्याला योग्य औषधाचा पत्ता दाखवला. सुंदर योग्य जागी योग्य वेळी पोचला आणि औषधाला गुण आला म्हणून आज पोरगी आपल्यात आहे. खरंय. अहो ताई त्यात काय मोठं आहे. म्हणजे आता आपल्या माणसाच्या सुखदुःखात मदत नाही करायची मग कधी करायची नाही का. खरंय तुझं. आयुष्यात पहिल्यांदा चांगलं काम केलंय उर्वशीने. काय होताय तुम्ही. अगं मस्करी ग. बर ऐका आई, द्वारका मावशीने सांगितलंय हे औषध आहे ना दर अर्ध्या तासानं द्यायचं. हा, या औषधाची वेळ अजिबात चुकवायची नाही. हे औषध जर वेळेवर दिलं तरच अमृत आहे, नाहीतर ते ईश आहे. कळलं का. समद्यांनी नीट ध्यानात ठेवा. हा वय वय हे समज ध्यानात ठेवून करू आपण. अगदी त्यांनी सांगितल्यासारखं करू. पण लेकरा तू जरा आंघोळ करून घे, कापड बदलून घे. लई त्रास झालाय तुला, दमला असशील. हा वय जा. बर आलोच मी. आता ही संधी मी वाया जाऊ देणार नाही.